आज डायरेक्ट आटणी बस स्टँडमध्ये चालू केला बघा ब्लॉग. मग काय गर्दी बघा हो नुसता. ही पोरं बघा, पोरं आहेत का रेल्वे हेच कळत नाही. मग काय डायरेक्ट कॉलेजमध्ये आलं बघा. आता पेपर आहे, कोणाला काही टेन्शनच नसते. ही पोरं बघा, ह्यांचा नंबर माहीत नाही तरी बाजूला कुठली पोरी आल्या का हे बघायला लागल्यात. हे काय पेपर झाले एक दुकानपाशी आले, दोघंच आले बघा, बाकीचे कोण नाहीतच हो. नाद करता काय. मग काय दोघं आम्ही पण त्यांच्याकडे चालले. इथंच आपण डॉगेश पाय दिसला. डॉगेश पाय जिथे जाईल तिथं असतेच बघा नुसता मध्ये मध्ये. मग काय कॉलेजच्या ग्राउंडमध्ये आल्या आल्या हे विण्या बघा पोरासने काय शिकवायला. डी मार्टमधनं चॉकलेट कसं चोरी करायचं म्हणून. पेपर आहे ते बघे ना, चोरी करायला चालत पोरं. हे पोरं सगळे जेवायचं म्हणाल्यात आणि हे पज्जा एकटा वाचत बसलाय. काय पज्जा. मग ह्याच्या बाजूला एक कुठली पुरी आलती म्हणा बघा, त्या पोरगीचं नुसतं सांगत बसला. पोरगं तर काय खुळच झाले. मग काय जेवण ते सगळं चाललंय. मग आत गेले पेपर लिवले. पेपर तर काय लिहिलंच नाही. मग बाहेर आले तोंड कसं झाकाले बघा. काय पोरं आहे, पेपर आम्हाला काय येतच नाही हो. मग बाहेर आल्या बघा पोरं काय गर्दीच. रिन्या कसलं कुछ आलं बघा, काय लिहिलं नाही म्हणून. मग बसच्या पाठीमाग पोरं कसलं काय पळायला लागल्यात. हे नाद करता काय. हे बघा 500 सट्टा लावतोय. सट्टा लावलं बघू पण पोरं काय गर्दीच भरले बघा नुसता. मग बसमध्ये पण तेच गर्दीच गर्दी. मग जरा रिन्याचं जरा काम होतं म्हणून तिकडे चालले. काम काय झालं नाही. मग काय चालेच की आणि परत इकडं तिकडं इकडे डायरेक्ट मग हॉस्टेल पशी आलं बघा. रिन्या कसलं खुश झाले बघा. हॉस्टेल कसं दाखवा लागलंय काय पोरगं. आणि हे हॉस्टेल बघा काय हॉस्टेल आहे. नाद करता काय, यायलाच लागते हो. मग काय रिन्या गेला घराकडं, मग मी एकटा हॉस्टेलला चाललोय. मग काय हॉस्टेलचं जर आतलं व्ह्यू बघा कसं आहे. आतलं बघितलं असं तर बाहेरचं पण बघायला लागते हो. नाद करता काय. मग काय ब्लॉग संपवला इथंच.